नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कमी झालेला पाऊस पुन्हा एकदा जोर धरत आहे व येत्या पुढच्या सणापर्यंत राज्यामध्ये सर्वत्र धुवाधार पाऊस होण्याचे संकेत सध्या देण्यामध्ये येत आहेत व याच अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये पुढील 4 दिवस गडद ढगाळ वातावरण राहणार असून राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज देखील जाहीर केला आहे। तर मग नेमका काय आहे आजचा हवामान अंदाज व कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस पुढील काळामध्ये राहणार आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पावसाचा जोर सध्या ओसरलेला आहे, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या पडत आहे। विदर्भाच्या काही भागामध्ये पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये पाऊस सध्या जोराने पडत आहे। शुक्रवारी 30 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत यवतमाळ मधील घोटी येथे सर्वाधिक 142 मिलीमीटर पाऊस नोंद करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतामध्ये चांगलेच पाणी सध्या साचलेले पाहायला मिळत आहे। तसेच विदर्भामध्ये मागील 5 ते 6 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे, परंतु अधूनमधून सरी बरसत आहेत। यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाच्या जोरदार सरी मागील काळामध्ये पडल्या आहेत। त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरी सततच्या पावसामुळे पिकांचे देखील सध्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस मागील काळामध्ये पडला, तर कोकणामधील ठाणे जिल्ह्यामधील उल्हासनगर येथे तुरळक सरी पडल्या, तर रायगडमधील कोजोड येथे 23 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद करण्यामध्ये आली। तर सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे 26 मिलीमीटर पाऊस काल नोंद केला गेला। खानदेशामधील धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे 25 मिलीमीटर पाऊस नोंद केला, तर पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे 48 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद करण्यामध्ये आली आहे। तर मग पुढील 4 दिवसामध्ये राज्यामधील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे। तर जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यामध्ये आला आहे। तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।